राज्यात 2024 सारखी चुरशीची विधानसभा क्वचितच झाली असेल। प्रत्येक मतदारसंघात अगदी चुरशीचा सामना आहे। महत्त्वाचं म्हणजे अगदी दिग्गजांच्या मतदारसंघातही विजयाची गॅरंटी देता येत नाही। असाच एक मतदारसंघ आहे शिर्डी विधानसभा मतदारसंघ। हा विखे पाटील घराण्याचा बालेकिल्ला। महत्त्वाचं म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील या मतदारसंघातून सलग 8व्यांदा आमदार होण्यासाठी रिंगणात आहेत। पण यावेळी त्यांना आव्हानही तगडं आहे। काँग्रेसने यावेळी विखे पाटलांच्या विरोधात प्रभावती घोगरे यांना तिकीट दिले। गेल्या वर्षभर घोगरे यांनी विखेंची खिल्ली उडवणारी भाषणं चांगलीच गाजली होती। त्यामुळे एक तुल्यबळ उमेदवार विखेंच्या विरोधात असल्याचं बोललं जातंय। अशा वेळी विखेंचं सलग 8 वेळा आमदार होण्याचं स्वप्नच राहील का? विखे पाटील यांच्या विरोधात नेमकं आव्हान का उभं राहिलंय, जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी ऋषिकेश, आपण पाहत आहात लगाव बत्ती। तर शिर्डी विधानसभा मतदारसंघ हा विखे पाटलांचा गड राहिला। स्वतः राधाकृष्ण विखे पाटील या मतदारसंघातून 7 वेळा आमदार म्हणून निवडून आले। 1995 साली तत्कालीन आमदार अण्णासाहेब म्हस्के यांनी विखे पाटील यांच्यासाठी शिर्डी विधानसभा मतदारसंघ उपलब्ध करून दिला आणि ते पहिल्यांदा काँग्रेसमधून आमदार म्हणून निवडून आले। मात्र त्यानंतर 2 वर्षांमध्ये त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि काँग्रेसलाही रामराम केला। त्याच वेळी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि 1997च्या पोटनिवडणुकीत दुसऱ्यांदा आमदार आणि पहिल्यांदा मंत्री झाले। त्यानंतर 1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 असे सातत्याने ते विधानसभेवर निवडून येत आहेत। या काळात राधाकृष्ण विखे पाटील यांनी 7 वेळा मंत्रिपदाची शपथही घेतली आहे। मनोहर जोशी सरकारमध्ये पहिल्यांदा कृषी, जलसंधारण, दूध व्यवसाय, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली होती। यानंतर नारायण राणे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस आणि आता एकनाथ शिंदे या मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात राधाकृष्ण विखे पाटील होते। काँग्रेसतर्फे ते विरोधी पक्षनेतेही होते। यामुळे प्रवरा संस्थेच्या माध्यमातून असलेला कारखाना, शिक्षण संस्था यांचं जाळं आणि सोबतीला सत्तेतील वाटा यामुळे विखेंना मतदारसंघात प्रतिस्पर्धीच निर्माण होत नव्हता। मात्र आता राजकीय परिस्थिती बदलली असल्याचं चित्र आहे। वैयक्तिक पातळीवर अगदी विरोधी पक्षनेते पदावर मजल मारणारे विखे पाटील यानंतर केवळ एकच मंत्री बनून राहतील अशी स्थिती आहे। मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा आणि मग राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्री होणार अशा चर्चा मधल्या काळात घडून आणल्या गेल्या, मात्र प्रत्यक्षात त्या केवळ चर्चाच राहिल्या। यासोबत लोकसभा निवडणुकीत विखेंना 2 मोठे सेटबॅक बसले। पहिला म्हणजे सुजय विखे यांचा लोकसभा निवडणुकीतील पराभव, जो विखे फॅमिलीसाठी एक मोठा धक्का होता। पण त्याचबरोबर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून विखेंना महायुतीचा खासदार निवडून आणता आला नाही। विखेंच्या शिर्डी मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला 13,000ची लीड मिळाली। मात्र संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांनी जे 30,000चं लीड दिलं, त्यामुळे विखे थोरातांना पुरून उरल्याच्या चर्चा चालू झाल्या। अहिल्यानगरचे पालकमंत्री असलेल्या विखेंना हा मोठा धक्का होता। आणि आता याच परिस्थितीत विधानसभा निवडणुका होऊ घातल्यात आणि विखेंपुढे आव्हान आहे काँग्रेसच्या तुल्यबळ उमेदवार प्रभावती घोगरेंचं। गेल्या वर्षी झालेल्या गणेश साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांचा खरा राजकीय करिश्मा दिसून आला होता। काही वर्षांपासून गणेश कारखाना विखे पाटील यांच्या ताब्यात होता, मात्र गेली निवडणूक जोरदार झाली। महत्त्वाचं म्हणजे त्यावेळचं प्रभावती घोगरे यांचं भाषण संपूर्ण राज्यात गाजलं होतं। आपल्या अनोख्या आणि खुमासदार भाषण शैलीत प्रभावती घोगरेंनी विखेंवर टीका केल्याने मोठ्या प्रमाणात जनमत फिरल्याच्या चर्चा होत्या। त्यामुळे भाजपचे विवेक कोल्हे आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात पॅनलने 19 पैकी 18 जागा जिंकत विखे गटाला मोठा धक्का दिला होता। मागील 8 वर्षापासून सत्ता असलेल्या विखे गटाला मात्र यावेळी अवघ्या एका जागेवर समाधान मानण्याची नामुष्की आली होती। त्यामुळे काँग्रेसने एकूणच प्रभावती घोगरे यांच्या उमेदवारीने थोरातांनी विखेंना शह देण्याचा प्रयत्न केला। प्रभावती घोगरे यांचा पोर्टफोलिओही तगडा आहे। लोणी शिर्डी परिसरात प्रभावती घोगरे यांचा विखे पाटलांसारखा मोठा राजकीय वारसा आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कट्टर विरोधक म्हणून त्यांची ओळख आहे। प्रभावती घोगरे या शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार चंद्रभान घोगरे यांच्या सून आहेत। त्या उच्च शिक्षित असून विखेंच्या प्रवरा परिसरातील लोणी खुर्दच्या लोकनियुक्त सरपंच आहेत। लोणी प्रवरा परिसरातील विखेंच्या ताब्यात असलेल्या या सर्व संस्था केवळ विखेंनी स्थापन करत वाढवलेल्या नसून त्यात सासरे चंद्रभान घोगरे, धनंजय गाडगीळ यांचा तेवढाच महत्त्वाचा वाटा असल्याचं घोगरे कायम सांगत आले आहेत। मात्र त्याचवेळी काळाच्या ओघात विखेंनी या सर्व संस्थांवर स्वतःच्याच कुटुंबाची दावेदारी करत इतरांना कसे अदखलपात्र केले याचा पाडा आपल्या खुमासदार शैलीत घोगरे जनतेसमोर मांडत असतात। त्यांच्या भाषणात अनेक विनोदी किस्सेही त्या सांगतात। एकदा बाळासाहेब विखे एका गावात भाषण करत असताना लोकांनी त्यांना नदीवर पुलाची मागणी केली, तर ते म्हणतात, अरे तुम्ही काय पूल घेऊन बसलाय, इथं पॉंडिचेरीवरून हायवे येणार आहे। एका खरेदी विक्री संघाच्या उद्घाटनाला बाळासाहेब विखे म्हटले की मी रशियाचे अध्यक्ष गोर्बाचोव यांना पत्र लिहिलंय आणि आपला माल आता रशियाला जाणार आहे,
असे किस्से तेव्हा त्या जाहीर सभेत सांगतात तेव्हा संपूर्ण सभेत एकच हशा पिकतो. यामुळेच मग बऱ्याच दिवसांनी विखेंना त्यांच्या तोडीचा विरोधक मिळाल्याचं स्थानिक सांगतात. सोबतच विखेंपुढे स्वपक्षीयांचेही आव्हान असणार आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपचे राजेंद्र पिपाडा यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. भाजपकडून राजेंद्र पिपाडा यांची बंडखोरी शमवण्यासाठी प्रयत्न केले जात होते. राजेंद्र पिपाडा आणि त्यांच्या पत्नीला मुंबईत चर्चेला आणण्यासाठी भाजपकडून शिर्डीत स्पेशल चार्टर्ड फ्लाईट पाठवण्यात आली होती. मात्र भाजपचे प्रयत्न निष्फळ ठरले. त्यामुळे विखेंच्या भाजपच्या वोट बँकेतील काही मतं आता कमी होणार अशा चर्चा आहेत. थोडक्यात राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध प्रभावती घोगरे अशी लढत आता तुल्यबळ असणार आहे. आणि घोगरे अगदी शेवटच्या क्षणी आघाडी घेत बाजी पलटून जायंट किलर झाल्या तर आश्चर्य वाटायला नको. यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या लगावबत्ती या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.